इयत्ता 12वीमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीचं राज्यशास्त्र शिकत असताना त्यामधलं जे पहिलं प्रकरण आहे, ज्या प्रकरणाचं नाव आहे 1991 नंतरचं जग, हा भाग आपण समजून घेत होतो. यामध्ये काही मुद्दे आपण समजून घेतले, ज्यामध्ये शीतयुद्धाचा शेवट आणि नव्यान राष्ट्राचा उदय, एकध्रुवीयतेचा उदय, मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप, दहशतवाद, त्याबरोबरच बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद, हे मुद्दे आपण या अगोदरच्या तासामध्ये समजून घेतले. मित्रांनो, हे सर्व समजून घेत असताना आपल्याला काही प्रादेशिक संघटना या अभ्यासक्रमामध्ये समजून घ्यायच्या आहेत. इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमासाठी काही प्रादेशिक संघटना अभ्यासक्रमाला ठेवलेल्या आहेत. त्या कोणत्या कोणत्या संघटना आहेत हे आपल्याला इथून पुढेच्या तासामध्ये समजून घ्यायचं आहे. मी तुम्हाला सांगताना असं सांगेन की 1991 नंतरचं जग प्रकरण पहिलं पाहत असताना किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना या संघटना समजून घेणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. या कोणत्या संघटना आहेत तर आपल्या अभ्यासक्रमासाठी असणाऱ्या प्रमुख 6 संघटना आहेत या पहिल्या प्रकरणामध्ये. तरी कोणत्या कोणत्या? त्यामधली पहिली संघटना आहे युरोपियन संघ किंवा युरोपीय संघ असं आपण त्याला म्हणतो. दुसरी संघटना आहे ज्याला सार्क असं नाव आहे. तिसरी संघटना आहे ज्याला बिमस्टेक असं नाव पडलेलं आहे. बांगलादेश नावावरून त्याला बिमस्टेक असं नाव दिलेलं आहे. चौथी संघटना जी आहे ती आहे ब्रिक्स. त्यानंतर 5वी संघटना जी आहे ती SCO ही संघटना आहे. आणि 6वी जी संघटना आहे ती आहे G20. या 6 संघटना आपल्याला प्रामुख्यानं आपल्या अभ्यासक्रमामध्ये समजून घ्याव्या लागणार आहेत. या 6 संघटनापैकी पहिली आणि प्रामुख्यानं महत्त्वाची असणारी जी संघटना आहे ती आहे युरोपियन संघ. आपल्याला या संघटनेच्या नावावरून याचं उद्दिष्ट लक्षात येऊ शकतं. युरोपियन संघ, तुम्हाला मी या अगोदरच्याही तासामध्ये सांगितलं, जगामध्ये साधारणतः 7 खंड आहेत आणि या 7 खंडापैकी युरोप नावाचा एक खंड आहे. जगामध्ये जे 7 खंड आहेत या 7 खंडापैकी आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ओशनिया आणि अंटार्क्टिका असे 7 खंड आपण अभ्यासलेले आहेत. या 7 खंडापैकी युरोप नावाचा एक खंड आहे. ज्या युरोप खंडाचा जर आपण विचार केलो तर त्याच्या सभोवताली असणारे आर्क्टिक महासागर आहे, पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे, दक्षिणेला भूमध्य समुद्र आहे, म्हणजेच पूर्वेला काळा समुद्र आहे. असे वेगवेगळे भाग या युरोप खंडाच्या भोवताली येतात. खंड त्याला आपण म्हणतो की ज्या भूभागाचा किंवा 2 भागामध्ये समुद्रानं जर त्या ठिकाणी वेगवेगळे भाग केले असतील तर त्याला आपण खंड असं म्हणतो. आणि असे 7 खंड या पृथ्वीवर आहेत. त्यामुळे आपण ज्या खंडात राहतो तो आशिया खंड. आणि आज आपल्याला ज्या खंडाचा अभ्यास करायचा आहे त्या खंडाचं नाव आहे युरोप खंड. साधारणतः युरोप खंड हा पृथ्वीवरील 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे. या खंडामध्ये एकूण 50 देश असतात. हे प्राधान्य नाही का? एकूण म्हणजे पृथ्वी तलावरला हा 3ऱ्या क्रमांकाचा खंड. या खंडामध्ये एकूण 50 देश असतात. या 50 देशापैकी व्हॅटिकन सिटी नावाचा जो देश आहे, जो छोटा आहे, एक शहर इटलीमध्येच, म्हणजे इटलीच्याच देशामध्ये हा एक वेगळा देश व्हॅटिकन सिटी नावाचा देश आहे, तो सर्वात छोटा आहे. आता युरोप खंडाचा जर विचार केलो तर युरोप खंडामधले सर्वच देश जे आहेत हे आकारानं छोटी असणारे देश आहेत. माझ्या माहितीस तो युरोप खंडामध्ये रशिया येतो. रशियाचं क्षेत्रफळ काही आशिया खंडामध्ये पण आहे आणि काही युरोप खंडामध्ये पण आहे. कधी रशिया युरोप खंडात मोजला जातो, कधी आशिया खंडात मोजला जातो, पण बहुतांश करून रशिया हा युरोप खंडामध्ये मोजला जातो. रशिया सोडलं तर माझ्या माहितीस्तव
युरोप खंडामध्ये जर्मनी हा सर्वात मोठा देश आहे क्षेत्रफळानं असणारा. म्हणजे बाकीचे जर देश पाहिले आपण, मोनॅको नावाचा देश असेल किंवा बाकीचे व्हॅटिकन सिटी आहे, अगदी छोटी 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 असणारी देश आहेत आणि यांची संख्या जी आहे ती 50 आहे. तर युरोपमध्ये जी लोकसंख्या राहते, जगाची लोकसंख्या जेवढी आहे, आपण नेहमी साधारणपणे म्हणतो की 750 कोटीपेक्षा जगामध्ये जास्त लोक राहतात. तर एकूण लोकसंख्येच्या 11% लोक हे युरोप खंडामध्ये राहतात. प्रमाण समजून घ्या. म्हणजे साधारणतः 750 कोटी लोक असतील जगामध्ये किंवा त्यापेक्षा जास्त असतील. कुठं ती संख्या जी आहे ती कमी जास्त आहे. आपण 750 कोटी, कारण ही संख्या वरचेवर वाढत राहते, तर साधारणतः 750 कोटी जरी आपण काउंट केलं तर साधारणतः एक 80 कोटी लोक युरोप खंडामध्ये राहतात, असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. म्हणजेच आपल्या भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे. जितके लोक भारतात राहतात त्यापेक्षा कमी लोक पूर्ण युरोप खंडामध्ये राहतात, असं म्हणायला काही आपल्याला हरकत नाही. हे माझं म्हणजे कॅल्क्युलेशन आहे. एकूण पृथ्वीवर जितकं म्हणजे जमीन आहे, या जमिनीच्या 7.7% लोक हे म्हणजे 7.7% जमीन हे युरोप खंडामध्ये आहे. एकूण पृथ्वीवर जेवढं क्षेत्रफळ आहे, या क्षेत्रफळाच्या एकूण 7.7% क्षेत्रफळ हे युरोप खंडाचं आहे. या युरोप खंडामधीलच युरोपियन संघ नावाचा एक संघटना आहे. आता तुम्हाला माहिती आहे, आपल्याला सर्वांना, आपण या अगोदरच्या तासामध्ये शिकलेले, युरोपियन संघ निर्माण होण्या अगोदर जे युरोप खंड हा विकसित खंड आहे. युरोपमध्ये औद्योगिकरण जास्ती प्रमाणामध्ये झालेलं आहे. ह्या सगळ्या बाबी युरोपच्या बाबीमध्ये लागू होतात. आपल्याला माहिती आहे, जी पहिलं महायुद्ध झालं आणि दुसरं महायुद्ध झालं. दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीवर अन्याय पहिल्या महायुद्धात पण झाला, दुसऱ्या महायुद्धामध्ये पण झाला, हे आपल्याला माहिती आहे. बर्लिनची भिंत आपण या अगोदरच्या तासामध्ये समजून घेतली. बर्लिनची भिंत बांधली गेली. या युरोप खंडाचे 2 भागामध्ये म्हणजे विभाजन झालं होतं. जो पूर्व भाग होता यावर सोव्हिएत रशिया किंवा सोव्हिएत युनियन याचा प्रभाव होता, आणि जो पश्चिम भाग होता यावर म्हणजे फ्रान्स, इंग्लंड किंवा ज्याला ब्रिटन असं, ग्रेट ब्रिटन असं म्हणतो आपण, आणि अमेरिका या देशांचा प्रभाव होता. या युरोपचे म्हणजे साधारणतः 1945 नंतर जो शीतयुद्धाचा काळ होता, म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्या जो शीतयुद्धाचा काळ होता किंवा यांच्यामध्ये जे जे प्रसंग निर्माण झाले, या काळामध्ये युरोप पूर्ण खंड हा अस्थिर होता. म्हणजे युरोपमधले लोक किंवा युरोपमधली जनता ही अस्थिर होती आणि त्यांना कुठंतरी वाटायला लागलं किंवा आपल्या युरोपमधल्या लोकांनी एक व्हायला पाहिजे. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या संघटना निर्माण केल्या. सुरुवातीला त्यांनी बघा एक संघटना निर्माण केली, ती म्हणजे कोळसा व पोलाद समुदाय, ज्याला ECSC असं नाव आहे. ती संघटना 1951 साली त्यांनी निर्माण केली. युरोपियन कोळसा व पोलाद समुदाय असं त्याचं नाव आहे. म्हणजे युरोपपासून निर्माण झाली, युरोप खंडामध्ये निर्माण झालेली ही संघटना आहे. त्यानंतर एक त्यांनी युरोपियन आर्थिक समुदाय नावाची संघटना स्थापन केली, ज्याला EEC नावानं ओळखलं जातं, जी 1957 साली निर्माण झाली. त्यानंतर आपण या अगोदरच्या तासामध्ये पण त्याचा उल्लेख केला होता की युरोपियन अणुऊर्जा समुदाय नावाची एक संघटना त्यांनी तयार केली, ज्याला युरोटोम नावानं त्यांनी ओळखलं जातं. ती संघटना त्यांनी किंवा तो समुदाय 1958 साली निर्माण केला. बघा, पहिली संघटना युरोपियन कोळसा व पोलाद समुदाय, ज्याची स्थापना 1951 साली झाली. दुसरा समुदाय जो आहे तो युरोपियन आर्थिक समुदाय, ज्याची स्थापना 1957 साली झाली. तिसरा जो आहे तो युरोटोम म्हणजेच युरोपियन आर्थिक समुदाय, जो 1958 साली निर्माण झाला. हे 3 समुदाय निर्माण झाले सुरुवातीला. हे समुदाय निर्माण होण्याचं कारणही तुम्हाला माहीत असेल की युरोप खंडामध्ये जी दुसऱ्या महायुद्ध संपल्यानंतर जी अस्थिरता होती, जे 2 विचार प्रवाह होते, एका बाजूला साम्यवादी विचार प्रवाह होता आणि एका बाजूला भांडवलशाही विचार प्रवाह होता. या 2 विचार प्रवाहामध्ये तिथले जे नागरिक आहेत, खंड छोटा आहे आणि तिथले जे नागरिक अस्थिर झाले होते, त्यांना कुठंतरी एकत्रित यावं असं त्यांना वाटायचं, म्हणून अशा पद्धतीचे समुदाय निर्माण झाले होते. आता बघा,
पुढे काय झालं, या तिन्ही समुदायाचं विलिगीकरण झालं, तिन्ही समुदाय एकत्रित आले आणि 1973 मध्ये एक करार करण्यात आला आणि त्यांनी एक युरोपियन संसद नावाची संकल्पना मांडली किंवा युरोपियन संसद निर्माण केली. आपल्या अभ्यासक्रमामध्ये पण सुद्धा त्यांनी काही दिलेले भाग बा युरोपियन संसद किंवा तो भाग यावर्षी अभ्यासक्रमाला त्यांनी ठेवलेला नाही. माहीत आहे का तुम्हाला, यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की युरोपियन महासंघ त्यांनी दिलेलं आहे, त्याचं कार्य कसं चालतं, युरोपियन आयोग दिलेला आहे किंवा युरोपियन संसद त्यांनी दिलेली आहे किंवा युरोपियन परिषद त्यांनी आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिली आहे किंवा युरोपियन न्यायालय त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला माहीत आहे जनरली असं असतं की आपला भारत देश आहे तर भारताची पूर्ण देशापुरती एक संसद असते. इतर पाकिस्तान किंवा बांगलादेश किंवा श्रीलंका यांचा संबंध भारताच्या संसदेमध्ये येत नाही. पूर्ण भारतासाठी पूर्ण जे काही नियम करायचे आहेत, जे काही कायदे करायचे आहेत, ते पूर्ण अधिकार भारताच्या संसदेला असते. परंतु यांनी मात्र तसं केलेलं नाही. कोण? युरोपियन लोकांनी मात्र असं केलेलं नाही. युरोपमधल्या बहुतांश देशांना एकत्रित घेऊन एक संसद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. युरोपियन बहुतांश देशांना एकत्रित घेऊन एक परिषद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. युरोपमधल्या बहुतांश लोकांना घेऊन एक युरोपियन न्यायालय तयार करण्याचा प्रयत्न केला. आज जर आपल्या भारतीय शासन व्यवस्थेचा विचार केलो तर भारतामध्ये एकच न्यायालय आहे, ज्याला सर्वोच्च न्यायालय आपण असं म्हणतो. एकमेव न्यायालय म्हणजे सर्वात सुप्रीम असणारं किंवा ज्याला सर्वात जास्त अधिकार असणार एकमेव न्यायालय ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि ते दिल्ली या ठिकाणी स्थिर आहे. त्याच्या अंतर्गत इतर उच्च न्यायालय जी भारतामध्ये आहेत, साधारणतः त्याची संख्या कमी अधिक होते, कुठं 23, कुठं 24, कुठं 25 अशी ती संख्या आहे. इतर उच्च न्यायालय काम करतात. त्यांच्या अंतर्गत मग जिल्हा न्यायालय, त्यांच्या अंतर्गत तालुका न्यायालय काम करत असतात. परंतु न्याय देणारं जे आपल्याकडे उतरंड आहे, आपल्याकडं न्याय देणारं अंतिम न्यायालय कोणतं असेल तर ते आहे सर्वोच्च न्यायालय आणि ते फक्त भारत देशापुरतं काम करतं. परंतु युरोपियन न्यायालय असं नाही. युरोपियन संघामध्ये जे देश आलेले आहेत त्या देशासाठी एक न्याय व्यवस्था असावी यासाठी युरोपियन न्यायालय तयार करण्यात आलेलं होतं. बघा, 1973 मध्ये एक करार झाला आणि त्या कराराअंतर्गत युरोपियन संसद निर्माण करण्यात आली. पुढे काय झालं बघा, 1980 मध्ये युरोपमधल्या सर्व देशांना असं वाटायला लागलं की या युरोपमधली आपली एक स्वतंत्र बाजारपेठ असावी, म्हणून त्यांनी एक बाजारपेठ तयार करण्यासाठी 1980 साली प्रयत्न सुरू केले. म्हणजे समविचारी देश एकत्रित येऊन एक आपली संसद निर्माण करावी असा त्यांचा उद्देश होता आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. हे प्रयत्न 1993 मध्ये म्हणजे यशस्वी झाले आणि 1993 मध्ये त्यांनी युरो नावाची एक संघटना निर्माण केली. या बाजारपेठेची संकल्पना काय होती की समजा गृहीत धरा, भारतामध्ये एखादी पिकवलेली वस्तू, भारतामध्ये एखादी उत्पादित केलेली वस्तू इतर देशाला पाठवायची असेल, त्याला आयात निर्यात म्हणतो आपण, तर त्या देशामधल्या अनेक परवानग्या आपल्याला काढाव्या लागतात. आपल्या देशाची मान्यता आपल्याला घ्यावी लागते आणि मग ती वस्तू आपल्याला इतर देशामध्ये पाठवता येते. त्याला बाजारपेठेतले जे अडथळे आहेत ते अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी युरो नावाची एक संघटना निर्माण केली आणि 7 फेब्रुवारी 1992 रोजी एक मास्त्रीकत नाव लक्षात ठेवा, मास्त्रीकत कराराअंतर्गत ही जी युरो नावाची संघटना आहे ही निर्माण झाली. या करारामुळं काय झालं, मास्त्रीकत नावाचा जो करार झाला, या करारामुळं काय झालं की देशामध्ये एकमेकांना सहकार्याची भावना वाढली. यामुळे अंतर्गत व्यवहार वाढले, परराष्ट्र व्यवहार वाढले, न्यायालयाची जी संकल्पना आहे ही एकसारखी झाली आणि जे देश या युरोमध्ये सहभागी झालेले आहेत हे सर्व देश एकत्रितपणे काम करायला किंवा एकत्रितपणे आपला जो देशाचा कारभार आहे हे चालवण्यासाठी एकत्रितपणे आले आणि युरो नावाची जी संघटना आहे ती निर्माण झाली. बघा, या युरो नावाच्या संघटनेमध्ये किंवा ह्या युरोपियन संघ नावाच्या संघटनेमध्ये एकूण 28 देश आहेत. हा आकडा तुम्ही लक्षपूर्वक ऐका, एकूण 28 देश आहेत. या 28 देशांनी युरो नावाचं चलन स्वीकारावं अशी ही संकल्पना होती. आता चलन का स्वीकारायचं आपल्याला माहिती आहे, आपल्या देशाचं जे चलन आहे ते रुपया आहे, बरोबर आहे. अमेरिकेचं जे चलन आहे ते डॉलर आहे. आपला रुपया अमेरिकेमध्ये चालणार नाही. आपल्या शेजारी नेपाळ असणाऱ्या देशामध्ये पण रुपयाच चालतो, परंतु आपला रुपया नेपाळमध्ये चालणार नाही किंवा नेपाळचे पैसे आपल्या भारत देशामध्ये चालणार नाही. प्रत्येक देशाची एक स्वतंत्र चलन व्यवस्था असते.
ज्याला करन्सी म्हणतो आपण. जर आपणाला गृहीत धरा जर्मनीमध्ये, गृहीत धरा इटलीमध्ये किंवा गृहीत धरा ब्राझीलमध्ये जर जायचं असेल तर आपणाला करन्सी चेंज करून घ्यावी लागते. एका रुपयाबरोबर, भारताचा 1 रुपया बरोबर इतर देशातल्या काही चलनाचं मूल्य ठरवलं जातं, किंवा अमेरिकन $1 बरोबर भारताचे किती रुपये मोजायचे ह्याचं मूल्य ठरवलेलं असतं. त्या देशाच्या GDPवर किंवा त्या देशाच्या उत्पन्नावर, त्या देशाच्या प्रगतीवर हे रेशो ठरवलेला असतो. परंतु युरोमधल्या देशांनी असं नाही ठरवलं. युरोमधल्या देशांनी पूर्ण जे देश आहेत 28 पैकी, एकूण युरोपियन संघामध्ये 28 देश होते, या 28 पैकी 19 देशांनी युरोपियन म्हणजे युरो नावाचं चलन जे आहे, ज्याला आपण त्याचं जर तुम्ही सिम्बॉल पाहिलो तर ई काढून त्याच्यामध्ये रेष आहे, तर युरो नावाचं जे चलन आहे ह्या युरोपियन युनियनमधील 28 पैकी 19 देशांनी हे युरो नावाचं चलन स्वीकारलं. आता बघा, यामुळं काय होईल, करन्सी चेंज करण्याचा प्रश्न येणार नाही, किंवा आपल्याला सहजपणे इतर देशामध्ये सुद्धा यामुळे व्यापार करता येईल. इतर देशांना सुद्धा आपल्या देशामध्ये व्यापार करता येईल. अर्थातच एकमेकांना हे आपले सर्व देश मार्केट, कारण युरोप खंडामधले देश जे आहेत हे अत्यंत क्षेत्रफळाने छोटी असणारे देश आहेत आणि त्यामुळं त्यांना जे मार्केट आहे, मी परवा एक पोस्ट फेसबुकवर पाहत होतो, तर त्या फेसबुकवरल्या पोस्टमध्ये एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी किंवा एका चांगल्या शहरामधून दुसऱ्या देशातल्या चांगल्या शहरामध्ये जाण्यासाठी फक्त 4 तासाचं अंतर लागलं. म्हणजे याचा अर्थ काय की देश छोटी आहेत, परंतु ही सर्व देश विकसित आहेत. आपण कालही समजून घेताना पाहिलो की 1940-50 दरम्यानमध्ये आपण राजकीय विचारावर संघटित होत होतो, परंतु हे मात्र आर्थिक विचारावर युरोपमधले लोक संघटित होत होते, हे पण आपल्याला माहीत आहे. तर युरोझोन किंवा ह्या 28 जे देश आहेत यांना युरोझोन असं सुद्धा म्हटलं जातं. आज यामध्ये केवळ फक्त पैसा किंवा चलन एकमेव उद्दिष्ट यांचं राहिलेलं नाही, तर यामध्ये काय काय राहिलेलं आहे, यामध्ये संघटन आहे. आपण सर्व देश एक आहोत, कुठल्या तरी मुद्द्यावर आपण एकत्रित आहोत, ही भावना या देशामध्ये रुजलेली आहे. हवामान असेल, हवामानाच्या बाबतीमध्ये बघा काय फरक असतो की समजा प्रत्येक देश जर वेगळा असता तर हवामानाबाबतीमध्ये प्रत्येक देशाला आपली वेगळी व्यवस्था निर्माण करावली असते. यामधले एखाद्या देशानं हवामानावर काम करायचं, एखाद्या देशानं आरोग्यावर काम करायचं, एखाद्या देशानं पर्यावरण, किंवा सगळ्याच देशाने एकमेकांना सहकार्य केलं तर मला असं वाटते की यामधून सर्व देशाचा म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे आपला सर्वांचा विकास होऊ शकतो. म्हणून या 28 देशांना युरोझोन असं म्हणतात. आरोग्य आहे किंवा सुरक्षा आहे किंवा स्थलांतर आहे, अशा अनेक बाबीवर हे देश एकत्रित काम करताना दिसतात, हे समजून घ्या. दुसरं आहे बघा की हे जे युरोझोन आहे, या युरोझोनमध्येच आणखी एक काय त्यांनी केलेले बाब, त्यांनी शेंगेन नावाचा एक भाग समजून घ्या, शेंगेन प्रदेशाची निर्मिती. आता शेंगेन काय आहे, तर शेंगेन हा लक्झेंबर्ग नावाचा एक देश आहे युरोप खंडामध्ये. लक्झेंबर्ग देशातील दक्षिणेकडील एका छोट्याशा खेड्याचं नाव शेंगेन आहे. जसं आपल्याकडे काही वाडी वगैरे असतात किंवा छोटी छोटी गावं असतात, आपल्याकडे जशी गावं असतात तशाच पद्धतीची गावं त्यांच्याकडे पण आहेत. लक्झेंबर्ग नावाचा देश, लक्झेंबर्ग लक्षात ठेवा, लक्झेंबर्ग नावाच्या देशामधील दक्षिणेकडल्या भागामध्ये एका छोट्याशा खेड्यामध्ये शेंगेन नावाचा भाग आहे आणि त्या ठिकाणी एक करार करण्यात आला. आता त्या करारामध्ये कोणकोणते देश होते बघा. या करारामध्ये बेल्जियम नावाचा देश होता, लक्झेंबर्ग नावाचा देश होता, नेदरलँड नावाचा देश होता, आणि जे मोठी देश आहेत 2, फ्रान्स आणि जर्मनी. फ्रान्स, जर्मनी हे 2 मोठी देश. लक्झेंबर्गमध्ये तर करारच झाला होता. बेल्जियम आणि नेदरलँड. नेदरलँड कसं लक्षात ठेवायचं, नेदरलँडमध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे हेग या ठिकाणी लक्षामध्ये. तर नेदरलँड या 5 देशांनी हे सुरुवातीचे म्हणजे संस्थापक फाउंडर मेंबर आहेत, या 5 देशांनी मिळून शेंगेन नावाचा प्रदेशाची निर्मिती केली. आता शेंगेन नावाचा व्हिसा आहे. आता हे काय आहे बघा, एकंदरीतपणे अशी परिस्थिती असते की साधारणपणे आपण ज्या देशामधून इतर देशामध्ये जर जाणार असो तर आपणाला त्या देशाचा पासपोर्ट काढावा लागतो. माहिती समजून घ्या की जर आपणाला भारतातून समजा बांगलादेशला जायचं आहे, भारतातून आपल्याला समजा आपल्या शेजारी असणारा भूतानला जायचं आहे, भारतातून आपल्याला शेजारी असणाऱ्या चीनला जायचं आहे, तर आपल्याला भारत देशाने पासपोर्ट द्यावा लागतो, ज्याला आपण पासपोर्ट असं म्हणतो.
त्याची एक प्रक्रिया आहे, ऑनलाईन अर्ज भरून वेगवेगळ्या चौकशा होऊन मग पासपोर्ट कार्यालय त्या ठिकाणी आपलं व्हेरिफिकेशन करून आपल्याला एक पासपोर्ट, जसं आपलं प्रत्येक डॉक्युमेंट असतात तशा पद्धतीचं एक पासपोर्ट, जसं आपलं ड्रायव्हिंग लायसन्स असते तशा पद्धतीनं पासपोर्टचा उद्देश काय, तर या देशामधून तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये जाण्याची परवानगी, हा पासपोर्टचा उद्देश आहे. जसं पासपोर्ट लागतो तसं ज्या देशामध्ये आपण जाणार आहोत त्या देशामधला विजा पण आपल्याला काढावा लागतो. गृहीत धरा मला इथून इंग्लंडला जायचं आहे, तर इंग्लंड देशाकडे मला विजासाठी अप्लाय करावा लागतो. जेव्हा इंग्लंड देशाने मला विजा, त्यामध्ये विजाचे सुद्धा प्रकार आहेत, काही पर्यटन विजा असतो, काही व्यापारी विजा असतो, वेगवेगळे विजा आहेत. तर त्या देशानं जेव्हा मला परवानगी दिलं तेव्हा मी त्या देशामध्ये जाऊ शकतो. म्हणजे आपल्या देशानं परवानगी देणे याला पासपोर्ट म्हणायचं, आणि दुसऱ्या देशाने आपल्याला येण्यासाठी परवानगी देणं याला आपण विजा असं म्हणतो. आपल्या देशात पण एखाद्या बाहेरच्या देशांना नागरिकांना यायचं असेल तर आपल्या देशाचा सुद्धा त्यांना विजा काढावा लागतो. विजा मिळाल्याशिवाय येता येत नाही. जर असंच आपण अनाधिकृतपणे गेलो तर आपणाला त्या ठिकाणी परत पाठवलं जाईल का नाही सांगता येत नाही. याची कागदोपत्री, समजा आपल्याकडून बरेचसे म्हणजे सौदी अरेबिया जाणारे लोक आहेत, मक्का मस्जिदसाठी, किंवा दुबई जाणारे, किंवा इथं आशिया खंडामध्ये किंवा अरब कंट्रीमध्ये पण आपल्याकडून बरेच, किंवा जगामध्ये आपण सर्वत्र फिरू शकतो, परंतु त्याच्या जे काही नियम आहेत ते आपल्याला पाळावे लागतात. मग शेंगेन काय आहे, हे एक देशातून दुसऱ्या देशात जायचं असेल तर असा म्हणजे नियम आहे. तर शेंगेन व्हिसानुसार बरं का, हे केवळ युरोपियन संघातल्या 28 देशासाठीच हा शेंगेन व्हिसा त्यांनी लागू केला असं नाही. काही युरोपियन संघाचे सदस्य नसणारे देश पण यामध्ये सहभागी झाले, आणि काही युरोपियन युनियनचे सदस्य असणारे देश पण यामध्ये सहभागी झाले नाही. आपण जर आपलं पुस्तक पाहिलं तर या पुस्तकामध्ये काही त्यांनी भाग दिलेला आहे की युरोपियन युनियनचे सहभागी असणारे देशच यामध्ये सहभागी असतील असं नाही. ह्या शेंगेन करार करण्यात आला, त्यामध्ये 5 देश सुरुवातीला होते, ज्यामध्ये फ्रान्स, जर्मनी, लक्झेंबर्ग, बेल्जियम आणि नेदरलँड हे 5 देश होते. या 5 देशांनी या कराराअंतर्गत या देशाच्या एकमेकाच्या सीमा संपुष्टात आणल्या. गृहीत धरा, फ्रान्समधून जर्मनीमध्ये जायचे तर तुम्हाला कुठल्याही चौकशीला सामोरं जावं लागणार नाही, तुम्हाला विजा घ्यावा लागणार नाही, तुम्हाला पासपोर्ट घ्यावा लागणार नाही. ह्या कुठल्याही बाबी तुम्हाला लागू होणार नाही किंवा गरजेच्या नाहीत. आपला भारत देशाचा विचार केलो तर भारताला सुद्धा म्हणजे हे करार नाही, परंतु आपल्या शेजारी असणारा छोटा देश आहे भूतान. भूतानमध्ये आपल्याला आपला पासपोर्ट असेल तर चालेल, नसेल तरी चालतं, आणि तिथला विजा घ्यायची गरज नाही. जेव्हा आपण भूतानमध्ये जाऊ तेव्हा तिथला तिथं जाऊन आपण विजा घेऊ शकतो. म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाला त्या ठिकाणी परवानगी मिळते. आपल्या आधार कार्डवर सुद्धा आपल्याला भूतानमध्ये जाता येतं. नेपाळमध्ये सुद्धा जाताना आपल्याला विजाची गरज नाही, कारण हे छोटी देश आहेत आणि हे थोडेसे इतर देशावर अवलंबून असणारे देश असल्यामुळं मला वाटते इंडोनेशियामध्ये सुद्धा जाताना आपल्याला तितक्या चौकशा, कारण भारताचा मित्र आहे, तितक्या चौकशाला आपल्याला समोर जावं लागत नाही. काही देश आहेत त्या देशामध्ये जाताना आपल्याला तिथल्या काही विजाची गरज नाही. पूर्ण यादी मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार नाही, परंतु काही देश आहेत. मात्र काही देश असे आहेत की त्या देशामध्ये आपल्याला जायचं असेल तर तिथला विजा काढावा लागतो. शेंगेन प्रदेश जो आहे, ह्या शेंगेन प्रदेशाची निर्मिती मात्र त्या जो पासपोर्ट आणि विजा आहे किंवा जे सीमेवर ज्या चौकशा होतात या चौकशा पूर्णपणे केल्या जाणार नाहीत, त्या रद्द होतील. या शेंगेन प्रदेशाचे साधारणतः 28 जे युरोपियन युनियनचे देश होते त्यापैकी 22 देश या शेंगेन प्रदेशाचे सदस्य आहेत. यामध्ये इंग्लंड, जो ब्रिटन म्हणतो, ब्रिटन युरोपियन युनियनमध्ये आहे, परंतु युरोपियन युनियनमध्ये त्या शेंगेनचा तो काही म्हणजे सदस्य नाही, किंवा युरोपियन युनियनमध्ये जो ब्रिटन आहे, ब्रिटनमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला असं चौकशी न करता जाता येणार नाही. तिथला विजा काढावा लागेल. तिथलं जे काही नियम आहेत ते सर्व नियम तुम्हाला फॉलो करून किंवा ते नियम अवलंबून तुम्हाला त्या ठिकाणी जाता येईल. याला शेंगेन असं म्हणतो. या शेंगेनमध्ये कोणते देश आहेत? स्पेन आहे, फ्रान्स आहे, बरं का, जर्मनी आहे, पोलंड आहे, फिनलँड आहे, स्वीडन आहे, त्याच्यानंतर एस्टोनिया आहे. असे अनेक देश, साधारणतः 22 देश यामध्ये सहभागी आहेत. या 22 देशामध्ये व्यापारांतर्गत असेल किंवा पर्यटनांतर्गत असेल किंवा तुम्हाला सहज फिरायला जायचे कुठल्याही कारणासाठी तुम्ही जाल तर या देशातल्या एकमेका नागरिकांना, आपल्याला नाही ते, त्या देशातल्या एकमेका नागरिकांना इतर देशामध्ये जाण्या येण्यासाठी कुठल्याही चौकशीला किंवा कुठल्याही विजाची गरज लागणार नाही. याला शेंगेन असं म्हणतो आपण. हा शेंगेन भाग आपल्याला अभ्यासक्रमासाठी दिलेला आहे. बघा, यामध्ये जर आपण पाहिलो तर
शेंगेन भाग असं म्हणतो. यानंतर आणखी एक भाग आहे युरो नावाच्या चलनामध्ये जे 19 देश आहेत, या 19 देशामधून परत म्हणजे 20 देश होते, त्याच्यातला एक देश बाहेर पडला, जो 31 डिसेंबर शुक्रवारचा दिवस होता. शुक्रवार 31 डिसेंबर 2019 रोजी, म्हणजे 1 जानेवारी 2020 पासून तो 31 जानेवारी 2020 या रोजी इंग्लंड नावाचा देश या जो युरो आहे, या युरो नावाच्या चलनामधून बाहेर पडला, ज्याला ब्रेक्झिट असं म्हणतात. ब्रेक्झिट बी फॉर ब्रिटन आणि एक्झिट म्हणजे बाहेर पडणे असंही आपण लक्षात ठेवू शकतो. ब्रिटन हा या युरोपियन जे युरो नावाचं चलन आहे, युरोपियन युनियनचा तो सदस्य आहे, परंतु या जे युरो नावाचं चलन आहे याचा तो सदस्य राहणार नाही. ब्रिटनचं स्वतंत्र चलन असेल. याला इंग्लंडच्या संसदेनं मान्यता दिलेली आहे. याच्या पुढची जी प्रोसिजर आहे, युरोपियन संसदेने याला मान्यता दिली की तो स्वतःचं चलन वापरण्यासाठी त्यांचं जे काही चलन आहे, मला वाटतं त्यांचं पाऊंड नावाचं चलन आहे, त्यांच्या चलन ते वापरू शकतात. ब्रेक्झिट असं त्याला म्हणतात. 1 जानेवारी 2020 रोजी मध्यरात्री युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंड म्हणजेच UK यांनी यामधून या युरोचं औपचारिक सदस्यत्व रद्द केलं. आणि हा जो निर्णय घेतलेला आहे हा इंग्लंडच्या जनमताचा विचार करून निर्णय घेतलेला आहे की ते आता त्या चलनामध्ये नाहीत. तर याला ब्रेक्झिट असं म्हणतात. तर आजच्या तासामध्ये काय पाहिलं मित्रांनो, तर आजच्या तासामध्ये युरोपियन संघ आपण समजून घेतला. युरोपियन संघ म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये कोळसा म्हणजे युरोपियन कोळसा आणि पोलाद यासाठी एक समुदाय होता, ज्याला ECSC असं म्हणतात. ते 1951ची त्याची निर्मिती होती. दुसरा युरोपियन आर्थिक समुदाय होता, ज्याला EEC म्हणतात, ज्याची 1957ची निर्मिती होती. दुसरं युरोपियन अणुऊर्जा समुदाय होता, ज्याला युरोटोम असं म्हणतात, ज्याची निर्मिती 1958ची होती. या सगळ्या संघटना एकत्रित आल्या आणि यांनी युरोपियन संघ नावाची संकल्पना किंवा युरोपियन संसद निर्माण व्हावी यासाठी 1973मध्ये एक करार केला आणि युरोपियन संसद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थ याचा काय आहे की युरोपमधल्या सगळ्या देशाची मिळून एक न्यायव्यवस्था असावी, युरोपमधल्या सगळ्या देशाची मिळून एक परिषद असावी, युरोपमधल्या सर्व देशामध्ये साधारणतः सारखे नियम असावे. युरोपियन संसद सर्वांना आपण एक असू तर आपला विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, एक मोठं मार्केट निर्माण होऊ शकतं, एक मोठी बाजारपेठ निर्माण होऊ शकते. यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी युरो नावाचं चलन आणलं. सगळ्या देशांनी युरो नावाच्या चलनाचा वापर करावा. यामध्ये 28 युरोपियन युनियनमध्ये सदस्य आहेत. या 28 पैकी 19 देश या युरो नावाच्या चलनाचा वापर करतात. हेही आपण पाहिलो. शेंगेन करार आपण पाहिलो. शेंगेन म्हणजे लक्झमबर्गमधील एक छोटासा खेड्यामध्ये झालेला करार. यामुळं तुमच्या सीमा नष्ट झाल्या, त्यामुळं तुम्हाला अनेक चौकशीला सामोरं जावं लागणार नाही. हा भाग पहिला. ब्रेक्झिट काय आहे तर या युरो नावाच्या चलनामधून इंग्लंड जे आहे किंवा ब्रिटन जे आहे ते बाहेर पडले. याला ब्रेक्झिट नावानं ओळखलं जातं. ती तारीख आहे 31 जानेवारी 2020 या रोजी मध्यरात्री, म्हणजेच आत्ता कोणता महिना चालू आहे, ऑगस्ट महिना चालू आहे, म्हणजे साधारणतः 6-7 महिन्यापूर्वी इंग्लंड या युरो नावाच्या चलनामधून बाहेर पडलं. यासाठी तशी व्यवस्था आहे. युरोमधून बाहेर पडायचं असेल तर युरोचे जे नियम आहेत, नियम क्रमांक 50 अन्वये प्रत्येक देशाला आपल्या त्या युरो नावाच्या चलनामधून बाहेर पडता येतं. अनुच्छेद 50 किंवा त्याला नियम क्रमांक 50 असं आपण म्हणतो. या 50 अन्वये एखाद्या देशाला त्या युरोमधून बाहेर पडता येतं आणि त्या नियमाअंतर्गत इंग्लंड नावाचा जो देश आहे त्या युरोमधून बाहेर पडला. याला ब्रेक्झिट असं म्हटलं जातं. तर इतका भाग आजच्या तासामध्ये आपण युरोपियन संघ समजून घेतला. यानंतरच्या जे तास आहे त्या तासामध्ये आपण महत्त्वाच्या ज्या राहिलेल्या बाकी 5 संघटना आहेत. कोणत्या सार्क नावाची संघटना आहे, दुसरी बिमस्टेक नावाची संघटना आहे, त्यानंतर ब्रिक्स नावाची संघटना आहे, त्यानंतर SCO नावाची संघटना आहे, शांघाय जे नावाची संघटना आहे, शांघाय ऑर्गनायझेशन, आणि त्यानंतर G20 नावाची जी संघटना आहे, या संघटना आपण येणाऱ्या तासामध्ये समजून घेऊत. धन्यवाद.